हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे मटकीची उसळ, ती पण डब्यासाठी. आणि मी मटकी उकडून घेतलेली आहे तेल मीठ टाकून. आणि मी आता कढईत जिरं, कढीपत्ता आणि मोहरी आणि आता कांदा टाकून कलसून घेतलेला आहे. आणि मग नंतर कलसल्यानंतर टोमॅटो चांगलं कलसून घ्यायचे आणि मग हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि मग द्यायचं किती वेळ. मग नंतर तिखट आणि जेवढे खडे मसाले, गरम मसाला आहे तो टाकायचा आणि थोडा वेळ होऊ द्यायचं. आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकायचं. सुमारे मी थोडं थोडं करून 1 ग्लास पूर्ण पाणी त्याच्यात वापरलं आहे. मग थोडंसं एकदम सई होत नाही आणि एकदम रसाही पातळ होत नाही आणि डब्याला द्यायला एकदम बेस्ट आहे, मीडियम रसा वगैरे. रश्याला चांगला उकळ आला की मग त्यात आपलं उकडलेली मटकी टाकायची आणि वाटलं तर घट्ट झाली किंवा पातळ तर थोडंसं पाणी ॲड करायचं, जेणेकरून ते थोडंसं पातळ होईल. आणि चांगली 1-2 उकळ काढून घ्यायची. आणि हो, तुमच्याकडे पाऊस चालू आहे का? 2 दिवस झाले आमच्याकडे रात्रीचा पाऊस पडतोय. मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या साईडला पाणी पाऊस कसा आहे. इथे तर जानेवारी नाही, जुलै चालू झाल्यासारखं वाटतं. आणि इथे भाजी आपली रेडी आहे आणि मी इथे कोथिंबीर टाकून छान गार्निशिंग केली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.